झाला आहोत. जर त्यांच्या प्रवासाबद्दल जर बोलायचं झालं तर वाटेगाव जिल्हा सांगली या छोट्याशा खेड्यामधून त्यांचा जन्म झाला आणि सर्वांनाच ही गोष्ट माहीत असेल की त्यांनी फक्त 1.5 दिवस शाळा शिकली होती. त्याचं कारण असं की त्या ठिकाणी त्यांच्यासोबत जातीवाद झाला होता आणि त्यालाच प्रत्युत्तर म्हणून शाळेवर दगड मारून अण्णाभाऊंनी ती शाळा सोडून दिली आणि परत तोंडच त्या शाळेचं बघितलं नव्हतं. तो जो दगड शाळेवर त्यांनी मारला होता तो शाळेवर दगड मारलेला नसून इथल्या चाली रूढी परंपरा आणि जातीवादाच्या विरोधात शोषण करणाऱ्या लोकांच्या विरोधात त्यांनी हा दगड मारलेला होता. आणि मग काही दिवसानंतरच त्यांच्या गावात पूर येतो आणि पुराची परिस्थिती निर्माण होती, संघर्षाचं वातावरण निर्माण होतं आणि संपूर्ण कुटुंबीय गावातून स्थलांतरित होतात. गावातून ते स्थलांतरित होऊन मुंबईकडे जायला निघतात. दर कोस दर मुक्काम करत ते निघत जातात. ज्या ठिकाणी पुढे जातील त्या ठिकाणी छोटंसं कामधंदा करून काही पैसे कमवून पोटाची खळगी भरून पुढचा प्रवास मुंबईकडे पुढच्या प्रवासाला ते लागत आणि असं करत दरकोस दर मुक्काम जवळपास 4-5 महिन्याच्या काळानंतर वाटेगाववरून मुंबईला माटुंगा या ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी एका छोट्याशा चाळीमध्ये ते राहत होते. तिथं राहिल्यानंतर जे मिळेल ते काम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी सुरू केलं. त्याच्यामध्ये त्यांना कधी खाणीच्या कामासाठी तर कधी इतर कामासाठी, गिरणी कामासाठी इतर तिथं जावं लागलं. आणि त्याच काळात त्यांनी लाल बावटा म्हणजेच आताचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षाचं कामही तिथे सुरू केलं. त्याच्यानंतर पुढचं बघितलं तर त्यांनी येताना जाताना जे त्यांना पाट्या दिसायच्या, जे लिखाण दिसायचं त्याला बघून शिक्षणाकडे आकर्षित झाले आणि ते बघून ते स्वतः शिकले आणि त्यांचे जे साहित्य निर्माण केलं, वारणेचा वाघ असेल, फकीरा असेल, माकडीचा माळ असेल, स्मशानातील सोना असेल आणि माझे माहेर वाघदरा असेल, कृष्णाकाठच्या कथा असतील, जशी माझी मैना गावाकडे राहिली ही गोष्ट असेल, ही लावणी असेल. माझी मैना गावाकडे राहिली ही कुठल्याही स्त्रीला किंवा महिलेला उद्देशित नव्हतं. तेव्हाचं जे मोरारबाजी सरकार होतं, मोरारजी देसाई यांचं सरकार होतं, यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ याच्या विरोधामध्ये डायरेक्ट बोलण्याला विरोध केला होता. मग डायरेक्ट न बोलता आपल्याकडे एक मन आहे, लेकी बोले सुने लागे, तशा पद्धतीचं जो महाराष्ट्राचा भाग, जो संयुक्त महाराष्ट्राचा भाग होता, जो आजचा विदर्भ असेल किंवा कर्नाटकचा बेळगाव असेल, करवार असेल, निपाणी असेल किंवा इतर भाग जो असेल आणि मुंबई हे जे राज्य होतं ते अर्ध गुजरात पूर्ण आणि अर्धा उर्वरित महाराष्ट्र हे मुंबईमध्ये होतं आणि नागपूर आणि विदर्भ हा